गो किती उशीर गेला आवरायला आणि आता ह्या वेळेला रिक्षा नाही मिळणार. काय सांगायचं रिक्षावाल्याला? तुला काही एक सांगायची गरज नाहीये. मी कॅब बुक केली. काय तू कॅब बुक केलीयस? हो. का? आपण इथे जवळच जातोय ना. तुझी बाईक घेऊन गेलो असतो. कशाला उगाच कॅब अँड ऑल? आणि कशाला पैसे खर्च करतेस ग? माझे कुठे पैसे जातात? काय काय नाही. तू उगाच ना पैसे वाचवण्याबद्दल बोलत असतेस. चल ना जाऊया ना ऑटोने. अजिबात नाही. अरे यार ब्रेकअप पार्टी असली तर काय झालं? मला ती एकदम रॉयल सेलिब्रेट करायची आहे. त्यामुळे नो टू व्हीलर, नो बस, नो रिक्षा, ओनली कॅब. हे ती बघ कॅब आली सुद्धा. चल चल ग. आतापर्यंत ऍक्टिंग वगैरे करणं सगळं काही ठीक होतं, पण आता मला टेन्शन आलंय. हिला कुठे घेऊन जाते हे जर काय कळलं ना तर माझं काही खरं नाहीये. भडकली तर खूप डेंजर आहे यार ही. शेफाली, शेफाली. हा काय झालं तुला? करून निघताना किती बडबडत होतीस आणि आता का अशी शांत झालीयस? नाही तर मला काय झालंय? काही टेन्शन नाही आहे ना? नाही ग, मला कसलं टेन्शन असणार आहे? पार्टीचा प्लॅन कॅन्सल करायचा असेल तर सांग. घरी जाऊ आणि मी छान काहीतरी बनवते. नाही, तू असं अजिबात काही करणार नाहीयेस. मग कसलं टेन्शन आहे तुला एवढं? हे बघ, तू जसं समजतेस ना नेहा तसं काही नाहीये. माझी इच्छा नाही आता बोलायची. तू एक काम कर ना, तू डोळे मिट आणि पडून राहा. मी तुला डेस्टिनेशन आलं की उठवते. अगं पण तू म्हणाली आता 15 मिनिटात पोहोचू आपण. हो, मग मी एक काम करते, मी डोळे मिटून पडून राहते. काय झालं? कुठे पोचलात? आम्ही निघालोय ऑन दी वे आउट. ग्रेट. नेहाने काही विचारलं नाही का? तिने विचारलं आणि मी तिला गुंडाळलं. आपलं मिशन सक्सेसफुल झालंय. कॉंग्रॅट्स यश. ग्रेट जॉब. हो सर, डोंट वरी, आम्ही पोहोचतो. काय बोललीस तू? मी काय म्हणाले? तुझे कान वाजत असतील. आपण कुठे जातोय? आपण चाललोय आपण. तेच, आपण मुंबईच्या बाहेर आलो होतो. नाही ग, हे मुंबईच्या बाहेर. शेफाली, आपण कुठे जातो एक्झॅक्टली? अगं नेहा, आपण पार्टीला जातोय ना. माझी सेंड ऑफ पार्टी आहे की नाही? सेंड ऑफ पार्टी? तू सेंड ऑफ ऐकलंस का? अगं मी ब्रेकअप पार्टी म्हणाले. आपण माझ्या ब्रेकअप पार्टीला जातोय ना. शेफाली, खरं सांग, आपण कुठे जातोय? आपण मुंबईच्या बाहेर आहोत. नाही ग नेहा, आपण इथेच जातोय पार्टीला. तू म्हणाली होतीस 15 मिनिटात पोहोचू. इथे 1 तास व्हायला आला. अरे बापरे, हो का? माझा पण डोळा लागला होता ना, मला कळलंच नाही. शेफाली, आपण कुठे जातो एक्झॅक्टली? तू खरं सांगणार आहेस की नाही?
नेहा हे बघ तू तू ना माझ्यावर चिडू नकोस. माझी काही चूक नाही खरंच. कुठे जातोय आपण? आपण नेहा मला समीर सर म्हणाले की नेहाला काही करून पार्टीला घेऊन ये. कोणाच्या पार्टीला? यश सरांच्या. ड्रायव्हर दादा गाडी थांबा. नाही नेहा. ड्रायव्हर दादा इथेच गाडी थांबा. नाही दादा नका थांब. गाडी थांबा दादा. मला तुझं काही ऐकायचं. नेहा नेहा ऐक ना. नेहा 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 ऐक ना. नेहा प्लीज थांब ना. तू एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस? मी माझं बघून घेईल. माझ्या मागे येऊ नकोस. अगं नेहा माझ्यावर चिडण्याआधी मी काय बोलते ते तरी ऐकून घे ना. गरज नाहीये. तू पण त्याच्यासारखीच निघालीस खोटारडी. अगं नाही नेहा त्याच्यामध्ये शेफाली माझ्या मागे येऊ नकोस. नेहा हो ताई, अहो माझे पैसे द्या, तुम्ही नंतर भांडा. तू थांब रे जरा. शेफाली काही वेडी आहे का? नेहा बाजूला असताना फोन करते. हा बोल शेफाली. सर मी याला खेळणे घेऊन येतो. अरे काय झालं? रडायला काय झालं? हॅलो, गाडीचा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही ना? नाही. अरे मग रडायला काय झालं? मिशन अनसक्सेसफुल सर. काय? अरे पण कसं काय? म्हणजे झालं काय नेमकं? हो सर नेहाला सगळं कळलंय आणि ती आता यायला तयार नाहीये. पण सांगितलं कुणी? मीच सांगितलं. शेफाली असं का केलंस यार? तू आपलं ठरलं होतं ना तिला नाही सांगायचं म्हणून, मग तू का सांगितलं? सर सांगावं लागलं सर. आणि आता ती मागे फिरलीये आणि माझे ग्रहही फिरले सर. हॅलो 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 अरे काय मूळ काय अरे शेफाली? तर सांगायचं नाही ठरलं होतं मग का सांगितलं? खरं सांगायचं म्हणून झाली मोकळी आता. मी यशला काय सांगू? ए बाजूला हो, मोठे साहेब येणार आहेत. अरे वर बघ सोन्या. हा मोठे साहेब सॉरी साहेब. या ना सर, बसा ना. थँक्यू. चलो. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है. फोन स्विच ऑफ झाला. साहेब साहेब ते बाहेर मोठे साहेब आलेत. म्हणजे आजोबा आले. आने से उसके आए बहार, जाए. लुक ॲट यू. कसा दिसतोय मी? टकाटक. क्या बात है. एकदम करेक्ट वेळेत आला. अरे तसा येणारच होतो मी, फक्त चांगली वेळ येण्याची वाट बघत होतो. अच्छा, म्हणजे समीरने तुम्हाला सगळं सांगितलेलं दिसतंय. अरे त्याने हे सगळं सांगायला पाहिजे. तुझ्या अंगावर मारलेल्या परफ्यूमचा श्वास सांगतो मला. झाली तुमची थट्टा सुरू. थट्टा कसली? अजिबात नाही. बरं मला सांगा, हा. तुम्ही तिकडे शिमल्याला गेलात हो.
आणि आम्हाला विसरून गेलात. एक फोन नाही करावा असं वाटलं आम्हाला. तुम्हाला सांग, तू केलास फोन? विसरलास ना आम्हाला? नाही आजोबा, मी म्हटलं तुम्ही इतक्या वर्षांनी तुमच्या मित्रांबरोबर गेलाय, कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून नाही केला. सेम हिअर, मी तोच विचार केला. मी म्हटलं तुमच्या कबामध्ये म्हाताऱ्याची हड्डी कशाला, म्हणून नाही फोन केला मी. That's all. झालं, तुमची गाडी गेली परत त्याच ट्रॅकवर. हा, अरे माझ्या नातवाचा ट्रॅक बदललेला आहे, चक्क तो प्रेमात पडलेला आहे. मेरे सपनों की रानी कब आएगी, तो अशी गाणी कोण बोलणार पाहिजे त्यांनी. आजोबा, आता मात्र अति होत. अति काय त्यात? अरे या वयात व्हायलाच पाहिजे ते. खरंय, या वयात माणसाने स्वतःशीच गायला हवं आणि जिच्यासाठी गातोय तिच्याविषयी खुल्लेपणाने बोलायला हवं. तो समीर एक नंबर बावट आहे. तोनी या प्रेमातलं तुला काही नीटपणे सांगितलेलं नसणार. या प्रेमाविषयी बोलताना तो कधी बॅलन्स शीटवर घसरला असेल त्याचं त्याला पण कळणार नाही. पण आता मी आलोय, काळजी करू नकोस. मी तुझ्याविषयी आणि तिच्याविषयी पूर्ण काळजी घेणार आहे, कळलं? ती नाही कशी म्हणते तेच बघतो मी आता. चल निघूया. अहो आजोबा, अहो किती घाई करताय. अरे घाई करायलाच पाहिजे ना. तुम्हाला सांग, मी जर आज घाई केली नसती तर आता बरोबर वेळेवर पार्टीवर पोहोचलो असतो मी. ते सगळं अगदी बरोबर आहे आजोबा, पण यापुढे जे काही प्रकरण. तू आता जास्त काही बोलू नकोस. फक्त मला सांग, माझी नाचून पार्टीला येणार आहे किंवा नाही. पुढचं मी बघून घेतो सगळं. हा, अरे लाजतोस काय तू? फक्त सांग ना ती येणार आहे का नाही. हो, येणार आहे, येणार आहे. करेक्ट. बस माझ्यावर सोड, मी कपडे बदलून 5 मिनिटात. कपडे कशाला बदलताय? हे इतके छान दिसतायत. नाही, माझं सगळं ठीक आहे, पण मला सांगा तुम्ही कोणाच्या प्रेमात पडले? काय? हा, नाही म्हणजे शिमल्याला काय केलंय काय तुम्ही नक्की? का शिमल्यामध्ये काश्मीर की कली? हा, नाही तुम्ही हे जे एवढे टकाटक तयार होऊन आलाय ते आमच्यासाठी तर डेफिनेटली नाही. कोणासाठी? मला तुझ्याशी मला बोलायचं नाही, मला बोलायचं नाही तुझ्याशी. आने से उसके. आजोबा ऐका ना, माझं काय सांग, तुम्ही कशाला बदलताय कपडे? हे चांगले वाटतंय. बरोबर दिसत नाही. ए, समीर, समीर इकडे आहे मी. बरे, हाय जग्गू. अरे सिर्फ जग्गू? अरे इतक्या दिवसांनी मी भेटतोय, नो रिॲक्शन. काय बोलणार काय आता? काय झालं? मी सांग. तू त्याची सवत घेऊन येतोस ना, त्यामुळे चेहरा उतरलाय त्याचा. काळजी करू नको, तो दोघींनाही सांभाळेल. काळजी करू नको. भंकस करू नका, प्रकरण जरा गंभीर आहे. तो खंबीर आहे, लक्षात ठेव. एवढ्या कंपन्या सांभाळतो, दोघींना सांभाळा, काय प्रॉब्लेम आहे त्याला? ओके, झालं तुमचं बोलून. महत्वाचं बोलू मी आता. ब्रो, ती नेहा पार्टीला येत नाहीये. तिला हे कळलंय की आपण तिला खोटं सांगून पार्टीला बोलवत होतो. ते गाडीत उतरली ती. त्या मूर्ख शेफालीने सगळा पचका केलाय. ती येणार नाही आता. काय? मग तिला खोटं सांगून पार्टीला बोलवलं तुम्ही? हो. कोणाचं प्लॅनिंग आहे? ह्याचा अजून कोणाचा? अरे काय कमाल झाली यार. अरे म्हणजे तुझा प्लॅन होता ना, तू म्हणाल होता की मी तिला घेऊन येईन कसंही करून. अरे यार यश, हे सगळं मी तुझ्यासाठी करत होतो ना यार, तुझ्या प्रेमासाठी करत होतो ना. अरे पण ती आता येते का? येत नाहीये ना. अरे बापरे, आता काय करायचं? मला काही सुचत नाही आता. बघ तू काय करायचं. मला काहीच सुचत नाही आता आजोबा, काय करायचं? आयडिया. काय? जग्गू, तुम्ही तिला कॉल करा. मी? आणि सांगा जगन्नाथ चौधरीने बोलवलंय, घरी पार्टी ठेवली आहे, यायलाच पाहिजे. विषय खलास, ती लगेच येईल. काय वाटतं तुला? आजोबा ऍक्च्युली ही इज राईट. तुम्ही तिला फोन करा आणि सांगा की मी जगन्नाथ चौधरी बोलतोय, यशवर्धन चौधरीचा आजोबा, आणि मी तुला पार्टीला इन्व्हाइट करतोय. ती डेफिनेटली येईल. मग नाही, मला हे जमणार नाही. आत्ता सांगतो, मला हे जमणार नाही. का? अरे मी खोटं बोलू शकत नाही तिच्याशी. आता 5 मिनिटापूर्वी तुम्ही मला म्हणालात ना, आता मी आलोय, आता मी बघतो, मी सगळं करीन, तुला काळजी करायची काही म्हणजे गोष्टच नाही. कुठे गेलं ते सगळं? मग अरे त्या डबेवालीला खोटं बोललं आवडत नाही. ते कपडे फाडेल कोणाच तरी. आजोबा माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे. हा माझ्या इमेजचा प्रश्न आहे. त्याचं काय? वा 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 वा, जगन्नाथ चौधरी. अरे नातवाच्या प्रेमापेक्षा तुम्हाला इमेज प्यारी झाली. अच्छा सिला दिया तूने इसके प्यार का. ए कपडे बस, काहीतरी आपली नाही ती गाणी म्हणतो. पण आता करायचं काय आजोबा? मला माहित नाही, मी आतापर्यंत केली तेवढी मदत पुरी झाली. आता मला काही सुचत नाही. तुझं तू बघ. ठीक आहे, जातो मग. काय कुठे कुठे चाललास? कुठे? तुला काय करायचंय? झाली तेवढी मदत पुरी झाली ना, आता मी बघतो काय करायचं. आता जे करायचं ते मी कर. अरे पण मदत थोडी. अरे हो. अरे यश, यश. जाऊ दे, जा. काय यार जग्गू, तुम्ही नेहाला फोन करू शकत नव्हता. ठीक आहे, यशला ताडवू शकत होतात ना तुम्ही.
जाऊ दे त्याला, प्रेमात पडलाय तो. अरे माणूस प्रेमात पडला की चेहऱ्यावर असं तेज येतो माहितीये तुला. तेज त्याच्या चेहऱ्यावरती होरपळतो मी आहे. आता आपण काय करायचंय? काही करायचं नाही, शांत बसायचं, कळलं. सत्यजित कम ऑन. मिथिला, मिथिला आर यू रेडी? अरे कम ऑन प्लीज, ऑलरेडी लेट झालाय आपल्याला. किती वेळ वाट बघायची यांची. चला सुरबाई. पप्पा, तुम्ही कधी आलात? कमाल आहे, हे माझं घर आहे, मी कधी येऊ शकतो. ऑफकोर्स पप्पा, हे घर तुमचंच आहे. ते तुम्ही असे अचानक समोर आलात ना, सो आय गॉट सरप्राइज्ड आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्ही कधी आलात. तुम्हाला कधी बघितलंस? मी आत्ताच. करेक्ट, मी आत्ताच आलो. ट्रिप कशी झाली? ढगात चांगली झाली. तब्येत म्हणजे तब्येत व्यवस्थित होती ना? तुला कसं दिसतो मी ठणठणीत? ऑफकोर्स पप्पा, यू ॲज ऑलवेज फिट अँड हेल्दी. विषय संपला. ते मी सगळ्यांची वाट बघत थांबले इथे आणि आपण दोघेच आलोत. बाकीच्यांचा पत्ताच नाहीये. यशने तरी एवढ्यात यायला हवं होतं ना? नाही, तो येणार नाही. का? तो एका कामासाठी दुसरीकडे गेलाय. अजून परस्पर येईल तो पार्टीला. चला आपण निघाय. मी हॅलो यश, कुठे जातोय? काय करतोय? कुणाला भेटतोय? ह्याचे सगळे डिटेल्स माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. कामाला लागा. नेहा, 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 बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज बद्दल तुम्ही काही बोलूच नका आणि प्लीज असं माझ्या मागे येऊ नका. नेहा ऐक, हे बघ, नेहा यात शेफालीची काही चूक नाहीये. इनफॅक्ट कोणाचीच काही चूक नाहीये. सगळ्यांनी चांगल्या इंटेन्शननीच हे केलं होतं. आता हेही तुम्हीच ठरवा. तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काही केलं ना, त्याला फसवणूक असं म्हणता. आणि आता प्लीज असं माझ्या मागे येऊ नका. नेहा, नेहा, आय अग्री टू एव्हरीथिंग. माझी चूक झाली, आय एम सॉरी. पण प्लीज गाडीत बस. तुला घरी जायचं ना, मी तुला घरी सोडतो. बघ, खूप रात्र झाली आहे. नेहा, सुनसान रस्ता आहे. तुला आता कॅब, ऑटो वगैरे काय मिळणार नाही. मी घरी सोडतो तुला. प्लीज गाडी. मला तुमचे उपकार नको. मी बघून घे माझं. नेहा, लिसन टू मी. सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. प्लीज नेहा, गाडीत बस. मी घरी सोडतो तुला. प्लीज, मी खरंच माफी मागतो तुझी. नेहा,